watching Kashif Times. वीडियो शूट थोड़ा सा फ्रेम आउट करिए। संतोष भाई, आप आज विधायक जी के हाथों कांग्रेस में कह सकते हैं एक तरीके से आपने प्रवेश किया है, क्या मकसद, क्या उद्देश्य और क्या विचार है? देखो, मैं तो कांग्रेस से पहले मतलब बचपन से ही जुड़ा हूँ और असलम साहब से जब से 2007-8 से जुड़ने के बाद 15 साल उनके साथ काम किया हूँ। ये अलग बात है कि कुछ चीज़ों के लिए मैं बाहर गया था, लेकिन दिख रहा है कि जिस तरह से यहाँ का मलाड़ का माहौल है, यहाँ का मढ़ का माहौल है और जिस तरह से महायुति ने आज हमारे यहाँ हमारे एरिया में जो धारावी का पुनर्वसन करने के लिए यहाँ उस आबादी को बसाने की बात कही है, ये बहुत हमारे गांव वालों को, यहाँ के लोगों को तकलीफ देने वाली है। तो मैं ये नहीं चाहता हूँ कि इस तरह से कि यहाँ की लोक संख्या यहाँ बढ़े और यहाँ के लोकल लोगों को, स्थानिक भूमिपुत्र जो हमारे गांव वाले हैं, उनको जो इतने गांव में अच्छे माहौल में रह रहे हैं, वो माहौल खराब हो। तो मैं चाहता हूँ कि धारावी के लोगों को पुनर्वसन करना है, वहाँ ही उनको जगह दी जाए। मुलुंड में भी ये प्रकल्प गया था, वहाँ के भी स्थानिक लोगों ने विरोध किया, तो ये होना जरूरी नहीं है। और मैं देख रहा हूँ कि जिस तरह से असलम साहब ने ये मुद्दे को उठाया कि नहीं, यहाँ हम बसने नहीं देंगे, और मैं जानता हूँ कि असलम साहब का काम किस तरह से है, वो यहाँ बसने नहीं देंगे और गांव वालों के साथ में, और सब पूरा गांव उनके साथ में ये मुद्दे पे खड़ा है। और मैं चाहता हूँ कि ये मुद्दे में मैं भी स्थानिक भूमिपुत्र हूँ, मैं भी चाहता हूँ कि यहाँ ये ऐसी इस तरह की बस्ती ना बने, और इसलिए हम असलम साहब से पुनः जुड़ रहे हैं और पुनः उनको सपोर्ट कर रहे हैं ताकि असलम साहब भी यहाँ एमएलए बने और गांव वालों के साथ में रहे। एक सवाल है, गांव वालों के लिए क्या मैसेज होगा आपकी तरफ से, क्योंकि आपने सुना कि इस तरीके का प्रकल्प आ रहा है, आप विरोध करें, अपने गाँव वाले जो बड़े इलाके के लोग हैं उन्हें क्या मैसेज देंगे आप? उनको यही मैसेज देना चाहता हूँ कि जो अपने लिए साथ में है, ये मुद्दा जो उठाया है महायुति ने, ये गलत तरीके से उठाया। उन्होंने यहाँ के लोगों को विश्वास में लेना चाहिए था, यहाँ के बीजेपी के लोगों ने उसको विरोध करना चाहिए था कि भाई आप जो धारावली और आक्सा गांव में ये धारावी लोगों को बसाने की बात कर रहे हैं कि वहाँ के लोग नाराज होंगे, वहाँ के लोगों की क्या मंशा है, ये तो पूछना चाहिए था यहाँ के लोगों ने। वो बिल्कुल हमको विश्वास में नहीं लिया, सीधा लाके हम पे ये निर्णय थोप दिया, तो ये गलत चीज है, ये नहीं होनी चाहिए। गांव का माहौल है, एक मुंबई जैसे शहर में एक ही तो गांव बचा है जहां लोग आते हैं, घूमने आते हैं, फिरने आते हैं और एक गांव जैसा माहौल ढूंढते हैं, तो वो भी माहौल खत्म हो जाएगा। तो हम नहीं चाहते कि शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, आज परत तुम्ही असलम शेट्टी यांच्यासोबत दिसताय आणि तुम्ही असे कार्यकर्ते आहेत की पाहिलं गेलं तर वार्ड क्रमांक 49 मध्ये बरोबरी जाऊन कार्यसम्राट असलम शेख अशा पद्धतीची उपमा तुम्ही देत होतात, काय करावं होतं नेमकं जाणं आणि परत येणं? जाण्याचं कारण होतं ते म्हणजे आमचा एक तलपशा बंदराचा विषय होता, तोही माननीय असलम साहेबांनीच सोडवला होता आणि त्याच्यासाठी फक्त उशीर होत होता। मी साहेबांना विनंती करतो, साहेब आज सोडवा, पण त्यांची काय मजबुरी होती, कारण काही जे विरोधाचे आहे जे महायुतीचे तेच त्या गोष्टीला विरोध करत होते। माननीय मुनगंटीवार साहेबांनी 2 वेळा याच्यावर स्टे आणला, तर तो विषय त्यांनी आमच्या मीटिंग घेऊन सर्व संस्थांना सोबत बसून हा सामंजस्य पद्धतीने सोडवायला पाहिजे होता। आणि मला नक्कीच आशा आहे की असलम साहेब तो मुद्दा सोडवतील आणि त्यांचा सोडण्याचा पहिल्यापासून हेतू होता, कारण ते सर्वांना घेऊन चालले। माझा विरोध असताना सुद्धा त्या ज्या लोकांचा विरोध आहे त्या लोकांची त्यांनी कामं करून दिली, आज तेही लोक त्यांच्या साहेबांच्या बरोबर आहेत आणि नक्कीच हा विषय साहेब विचार विमर्श करून सर्व संस्थांना एकत्र बसून हा निर्णय सोडवतील आणि त्यासाठी मी साहेबांवर विश्वास ठेवला आणि पुन्हा साहेबांशिवाय पर्याय नाही आणि या ठिकाणी सर्वांना घेऊन साहेब चालतात। तर ज्या पद्धतीने जे कोणी नाराज असतील किंवा विरोध करत असतील त्यांना समजवण्याची ताकद ही असलम साहेबांकडेच आहे आणि तेच करतील, असं म्हणून मी परत पुन्हा साहेबांकडे आलेलो आहे। आणि साहेबांचं आणि माझं नातं हे 15-16 वर्षाचं आहे, एक छोटा भाऊ मोठा भाऊ अशा पद्धतीने आमचं नातं आहे। आम्ही झगडतो, पण मी साहेबांशी झगडतो, साहेब माझ्यावर ओरडतात आणि पण आमचं चालतं खेलीमेलीने आणि मला विश्वास आहे की पुढच्या याच्यामध्ये वातावरणामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने मठसाठी काम करू अशी माझी जागेचा जो विषय आहे, ज्यावेळेस साहेब मत्स्य विभागाचे मंत्री असताना त्या जागेची त्या ठिकाणी सरकारी अधिकारी होते, उपस्थित असलम सर त्या ठिकाणी उपस्थित होते, जागेचं जे काही नामांकन झालं होतं ते जागा ऑलरेडी तुम्ही विभागणी करून दिली होती, तरी तो वाद पुन्हा तसाच आहे? हो, साहेब मत्स्यव्यवसाय मंत्री असताना साहेबांचं एक मला खूप आवडतं की कोण नाराज होतो, कोण नाराज नाही होत, कोण आपल्याकडे येतील हा विचार करत नाहीत, कारण ते न्यायाची बाजू बघतात की ही गोष्ट करायची आहे, ही सर्वांसाठी आहे
तर ती करतातच. भले कोण नाराज झालं तर चालेल, पण त्यांची नाराजी ते सोडून घेतात. ही गोष्ट नक्की आहे आणि मला विश्वास आहे की मी गेलो त्यांच्याकडे. मी ते पण सांगतो तुम्हाला की बीजेपी मध्ये गेलो शिवसेनामध्ये. त्याच्यानंतर मी विनंती केली, मुनगंटीवार साहेबांना भेटलो, पण मुनगंटीवार साहेबांनी हा विषय माझा घेतलाच नाही. मी त्यांना विनंती केली की 40 सोसायटीची मीटिंग लावा आणि हा विषय आमचा मार्गीच लावा. एकतर आमच्या विरोधात निर्णय द्या, एकतर आमच्या फेवर मध्ये निर्णय द्या. न्यायाचा निर्णय तुम्ही घेत का नाही, प्रलंबित का ठेवलाय? तर मला पण दिसलं की हे लोक पण आपल्याला निर्णय देण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. आपलं काम होईल ते माननीय अस्लम शेख साहेब सर्वांना समजावून घेतील आणि तो पत्ते करतील असं मला विश्वास आहे आणि म्हणून मी साहेबांकडे पुन्हा आलो. जेव्हा जेव्हा पाहायला गेलं की भूमिपुत्रावरती अन्याय होतो, तो पाठीमधला स्मशानभूमीचा विषय असतो की आता पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने धारावीचा जो प्रकल्प आहे, धारावी या ठिकाणी येतोय, त्यासाठी सुद्धा सर्वप्रथम विरोध करण्यासाठी अस्लम शेख समोर येत आहेत. कसं पाहतो? नक्कीच, म्हणजे मला त्याच गोष्टीने आकर्षित केलेला आहे की जो गावकऱ्यांसाठी मुद्दा महत्वाचा होता आणि ज्याच्यासाठी आवाज उठवला पाहिजे होता तो अस्लम साहेबांनी उठवला. म्हणून तर मी आकर्षित होतोय की जे गावाचं भलं पाहणारा व्यक्ती आहे तो अस्लम शेखच आहेत. म्हणून साहेबांकडे आलो आणि तुम्ही बघितलं असेल हिंदू मुस्लिम कुठलाही विषय असू दे, जसा भाटीचा आपण विषय समजतोय, कुठल्या लेवलने सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेला, पण तरी सुद्धा अस्लम साहेब गावकऱ्यांच्या सोबत राहिले आणि ती स्मशानभूमी पुन्हा बांधून दिली. तर हे महत्वाची अशी बरीच कामं आहेत जी अस्लम साहेबांच्या नावे आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो. भूमिपुत्र असतील, जे काही वर्तमान 19 नागरिक असतील, त्यांना काय आवाहन कराल? आता मतदान प्रक्रिया आता समोर आहे. नक्कीच बघा, स्थानिक लोकांना असं वाटतं की आपल्यामध्ये कुठलाही विषय असा आला नाही पाहिजे की ज्याच्यामुळे लोकांना त्रास होईल. म्हणून धारावी मुद्दा हा खूप मड विभाग आहे, म्हणजे आक्सापासून मारवेपासून तर ह्या मालाड पासून पूर्ण गाजतोय आणि तो नाही झाला पाहिजे. कारण मुलुंडवरून तिकडच्या स्थानिक लोकांनी हा परत पाठवलेला आहे. तसंच या मालाड विभागामधून तर परत जाणारच आणि त्याच्यासाठी नेतृत्व अस्लम साहेबांचं भेटलेलं आहे आणि स्थानिक लोकांचा साथ भेटतोय आणि नक्कीच हा आम्ही पास करून देणार नाही आणि इकडे येऊ देणार नाही. आणि इकडे रस्त्यावर उतरून मग विरोध करायचा झाला तरी चालेल, रस्ते जाम करायचे झाले तरी चालतील. अख्खा गाव, अख्खे विभाग आमचे